नमस्कार, मी अश्विनी. अश्वी रेसिपी मराठीमध्ये सर्वांचं खूप खूप स्वागत आहे. आणि आज नवीन रेसिपी घेऊन आलेली आहे. नवीन म्हणजे अगदी प्रत्येक मंदिरामध्ये लाडू भेटतात आणि आपल्या शिर्डी साईबाबाच्याही मंदिरात लाडू भेटतात. खूप प्रसिद्ध लाडू असतात. बालाजी मंदिरामध्ये सुद्धा एक प्रसिद्ध लाडू असे भेटतात. ते लाडू आपण घरच्या घरी कसे तयार करणार, त्याची एक सिक्रेट टिप काय आहे ते आपण या लाडूमध्ये बघणार आहोत. आणि एक जिन्नस आहे, ती जिन्नस मी आज काय आहे ती दाखवणार आहे. चला तर मग वेळ न घालवता रेसिपीला सुरुवात करूया. आणि व्हिडिओ कुठेही स्किप न करता बघा. आणि नवीन असेल तर नक्की आपल्या चॅनलवर जाऊन सबस्क्राईब करा. चला तर मग रेसिपीला स्टार्ट करूया. बुंदीचे लाडू बनवण्यासाठी आपण प्रथम इथे घेतलेले आहे बेसन पीठ. बघू शकता असे फुल भरून मी 1 वाटी घेतलेली आहे. आणखीन 1 वाटी घेणार आहे. 2 वाटी आपल्याला फुल भरून बेसन घ्यायचं आहे. 1 वाटी टाकून घेतलेली आहे. ही दुसरी वाटी अशा फुल गच्च भरून अशा 2 वाट्या मी बेसन घेतलेले आहे. बघू शकता तुम्ही. साधारण पावशेर बेसन पीठ असेल. या पद्धतीने आपण पीठ टाकून घेतलेले आहे. चवी एकदम नॉर्मल चिमूटभर मीठ घालून घेणार आहोत. आणि ज्या वाटीने आपण पीठ घेतलेलं आहे त्याच वाटीने आपण पाणी घेणार आहोत. म्हणजे पाण्याचा अंदाज आपल्याला कळणार आहे. थोडं थोडं पाणी घालून आपल्याला पूर्ण पिठाच्या गिठुळ्या ज्या असतात, जे गोळे असते पिठाचे, ते फोडून घ्यायचे. जास्त नाही घालायचं, एकाच वेळेस थोडं थोडं पाणी घालून मिक्स करायचं आपल्याला. पीठ छान असं मस्त झालेलं आहे. साधारण आपल्याला 1.5 वाटी पाणी लागलेलं आहे. 2 वाट्या पिठाला 1.5 वाटी पाणी लागलेलं आहे. मला थोडासा कलर फिक्का वाटतोय पिठाचा, म्हणून मी चिमूटभर हळद घालून घेते. म्हणजे पिवळा कलर छान येईल. तुमचं पीठ छान असेल, पिवळं दिसत असेल तर नाही घातलं तरी चालेल, पण मला थोडंसं वाटलं म्हणून मी थोडीशी हळद घालून घेतले. हे आपल्याला बॅटर झालेलं आहे. आता आपण बुंदी पाडण्यासाठी आपल्याला लागणारा हा झारा आहे. हा बुंदीचा झारा आहे. नसेल तर आपल्या अशी किसणी प्रत्येकाच्या घरामध्ये असते. हे किसणीने सुद्धा छान बुंदी पडते. चला तर मग मी दोन्ही याने तुम्हाला बनवून दाखवत आहे. आपण कढई तापायला ठेवलेली आहे आणि आता आपण बुंदी बनवून घेऊया. आपलं तेल छान तापलेलं आहे. आता आपण बॅटर सोडून घेऊया बुंदीचं. आपण या पद्धतीने झारा ठेवणार आहे. छान असं पीठ टाकून घेणार आहोत. बघा आपलं पीठ छान झालेलं आहे. एकदम मस्त अशी बुंदी पडत आहे, बघू शकता. आणि आपल्याला झारा असं स्टॅप करायचा आहे. म्हणजे थोडक्यात झटकत झटकत या पद्धतीने बुंदी हलवून घेऊया आपण. किसणीने पाडून घेऊया. किसणीची दाखवत आहे. या पद्धतीने पीठ घालून घ्यायचं. बघा खूप छान पडत आहे किसणीची, एकदम गोल गरगेत. छान अशी बुंदी पडलेली आहे आपली. आपली बुंदी छान गोल गरगरीत दिसत आहे. आपण बुंदी याच पद्धतीने सर्व काढून घेणार आहोत बनवून. बघत असेल आपली बुंदी छान अशी गोल गरगरीत तयार झालेली आहे. आणि आपण सोडताना मी तुम्हाला टिप्स सांगितलेली, हलक्या हाताने प्रेस करायची आणि एकदम जड हाताने प्रेस केली तरी अशी शेव तयार होते. मग आपले ज्या वाटीने आपण बेसन पीठ घेतले आहे त्याच वाटीने आपण 2 वाट्या साखर घेणार आहोत. 1 वाटी घेतलेली आहे, ही दुसरी वाटी. आणि 1 वाटी आपल्याला पाणी घालून घ्यायचं आहे. आता पाक करायला ठेवूया आपण. पाक करायला ठेवून घेतलेला आहे आपण. आता छान आपण पाक करून घेऊया. साखर पूर्ण विरघळल्यानंतर आपण पाक कसा करायचा ते सांगते मी. आपला पाक होत आहे. पाकामध्येच आपण लवंग घालून घेत आहे. मी 10-12 लवंग घातलेले आहे. आपल्याला सेम मंदिरात जसे लाडू भेटतात तसे लाडू करायचे आहे. त्यासाठी मी लवंग घातलेले. आणखीन एक सांगायची आहे, आणखीन एक वस्तू पुढे बघूया आपण काय वस्तू घालायची आहे. त्यात पाक होत आहे तिकडे, तोपर्यंत आपण मगज बी भाजून घेणार आहोत.
थोडीशी 1-2 थेंब तूप घातलेलं आहे आणि हलकी भाजून घेणार आहोत आपण, जास्त नाही. इकडे आपला पाक झालेला आहे. मी गॅस बंद केला होता 1 मिनिटभर, बघत असाल. बघा या पद्धतीने आपला पाक पाण्यात विरघळत नाही, अशी गोळी होत आहे, म्हणजे आपला पाक तयार आहे. दिसते का? या पद्धतीने गोळी झालेली आहे, म्हणजे आपला पाक झालेला आहे. पुन्हा एकदा दाखवते. बघा पाण्यामध्ये आपला पाक विरघळत नाहीये, जे पाक झालाय. बंद करून घेणार आहोत गॅस. आपला पाक झालेला आहे आणि आता आपण घालून घेणार आहोत वेलची पूड. आणि एक मंदिरांमधलं सिक्रेट म्हणजे प्रत्येक मंदिरामध्ये लाडू जे असतात ते लाडूचा एक सुवास खूप छान असतं. असं आपण बघितल्याबरोबर किंवा हातात जो प्रसाद आपल्याला भेटतो तो असं वाटतं खूप छान असा टेस्ट आहे. ती टेस्ट आपण सुद्धा घरी बनवावं, त्यासाठी ते एक सिक्रेट असतं, ते म्हणजे भीमसेन कापूर. ते कापराची मी पूड घेतलेली आहे आणि त्यात मिक्स करून घेते पाकामध्ये. खूप छान असा सुवास त्याचा येत असतो. प्रत्येक मंदिरामध्ये बघा तुम्ही, कर्नाटकच्या प्रत्येक मंदिरामध्ये हा प्रसाद जो असतो त्याच्यामध्ये भीमसेन कापूर असतो. आणि आपल्या शिर्डीमध्ये सुद्धा हा प्रसाद भेटला जातो. आणि म्हणजे एक बालाजी मंदिरामध्ये जो प्रसाद भेटतो त्याच्यामध्ये सुद्धा भीमसेन कापूर असतो आणि त्याचा सुवाद म्हणजे खूपच छान असतो. चला तर मग आता आपण पाक झालेला आहे, बुंदीमध्ये घालून घेऊया. पाक घालून घेत आहे सर्व पाक आपण, आणि त्याच्यात मगज बी घालून घेते. छान मी परातीत एकजीव केलाय आणि आता पुन्हा कढईमध्ये काढून घेतले. आता झाकण ठेवून आपण अर्धा तास ठेवून घेऊया. असं अर्धा तासानंतर बघू. 15 ते 20 मिनिटांनी आपल्या बुंदीने पूर्ण पाक सोसून घेतलेला आहे आणि आता मस्त अशी बुंदी झालेली आहे आपली. आता आपण छान असे एक लाडू बनवून घेऊया. आणि त्यात एक काजूचा एक तुकडा घालून या पद्धतीने आपण छान लाडू बांधून घेऊ. सर्व या पद्धतीने बांधून घेऊया. बघू शकता खूप छान असे आपले लाडू तयार झालेले आहे. आपण सर्व बांधून घेऊया या पद्धतीने. बघत असाल खूप छान असे आपले लाडू झालेले आहे. आणि लाडू बांधताना जर तुमचा पाक जास्त ड्राय झाला असेल, कडक झाला असेल, तर थोडंसं तुम्ही गरम करून घेऊ शकता, म्हणजे पुन्हा थोडंसं नरम होतं. बघू शकता खूप छान असे झालेले आहे. जसे मंदिरामध्ये भेटतात प्रसाद तसेच आपले लाडू झालेले आहे. आणि आपली जे टिप्स सांगितलेले आपण भीमसेन कापूर घालून बनवलेले सेम तसेच. आणि सुवास सुद्धा एकदम घरभर दरवळत आहे. लाडूंचा एक लाडू कट करून दाखवत आहे मी. बघू शकता खूप छान असे मऊ झालेले आहे. आणि कमीत कमी 20 ते 25 दिवस नक्की टिकणार आपले हे लाडू. खूप छान झालेले आहे. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि पुन्हा भेटूया अशाच नवीन रेसिपी संग. तोपर्यंत स्वस्त राहा, मस्त राहा, मेन म्हणजे आपले व्हिडिओ बघत राहा. बाय सर्वांना.